नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार. आपलं माझं चॅनल एस पी टेक्नो दोस्त या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्रेम द्या. तर आज आपण नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर जवळ असलेलं हे ब्रह्मगिरी पर्वताचं आपण आज कशी प्रदक्षिणा करावी किंवा कशी आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे आल्यानंतर तिथे गाडी पार्किंग करण्याची सुविधा सर्व उपलब्ध आहे आणि ह्या निसर्गरम्य ठिकाणावर आपण जर भेट देऊ इच्छिता आणि कसं जायचं असेल तर हा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला निश्चितच फायदेशीर असू शकतो. तर चला तर मग आपण सुरुवात करूया ब्रह्मगिरी पर्वताच्या दर्शनासाठी. तर ब्रह्मगिरी पर्वत हा त्र्यंबकेश्वरच्या जागृत शिव मंदिरापासूनच जवळ आहे. ते हे ब्रह्मगिरीवर जर आपण विचार केला तर सर्वात मुख्य स्थान आहे जिथं गोदावरीचं उगमस्थान आहे आणि गौतम ऋषींनी 12 वर्ष तपश्चर्या करून गोदावरीचं आवाहन केलं होतं. तेव्हा शंकराने प्रकट होऊन त्यांच्या शिवजटा आपटून म्हणजे गोदावरीचं इथं उगम केला होता, आवाहन केलं होतं आणि तिचा उगम या ठिकाणी झाला होता. तर गोदावरी म्हणजे जे गौतम ऋषींना शाप होता, गोहत्येचं जे शाप लागलं होतं, तर त्याचं निरसन करण्यासाठी त्यांना तपश्चर्या करावी लागली होती आणि तेच हे स्थान. तर या स्थानावर आपण आल्यानंतर आपण सर्व पायऱ्या वगैरे व्यवस्थित वर आल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 तासात चढल्यानंतर हे आपण माथ्यावर आलो आहे आणि इथं माथ्यावर आल्यावर आपल्याला थोडी पायवाटा वगैरे दिसतात. इथं म्हणजे कच्च्या पायऱ्या वगैरे आहेत. तर इथून जवळपास आपल्याला अर्धा पाऊण तास पुन्हा एकदा वॉक करावं लागतं, चालत जावं लागतं, जेणेकरून या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला थकवा असं जाणवत नाही. पण तरी पण आपण येताना पाण्याच्या बॉटल किंवा असं लिंबू ज्यूस वगैरे किंवा गोळ्या वगैरे लिंबूच्या त्या खाणं गरजेचं आहे. नाहीतर इथे आल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो. इथे आल्यावर काही कुंड पण आपण पाहिले, कुंड पण आहेत जे नैसर्गिकरित्या आहेत आणि तिथे पण पाणी पण खूप आहे. आता एवढ्या उंच ठिकाणी आपण पाहतो तर इकडचे लोक काही पाणी पिण्यासाठी वगैरे पण वापरतात. असे 3 कुंड तिकडे आहेत. वर आल्यानंतर आपण पाहत आहात 1, 2 आणि 3. तर वर आल्यानंतर आपल्याला इथून पुढे वरती आता आपण प्रवास चालू करू आपला. वरती आपण गेल्यानंतर आपल्याला 2 मंदिरं दिसतील. एक तर शिवजटा मंदिर आणि एक गंगेचं उगमस्थान असलेलं गोमुख तिथे आहे. गंगेचं आपण म्हणतो म्हणजे गोदावरीचं. तर इकडे जे गौतम ऋषींनी जी पूजा केली होती, 12 वर्ष तपश्चर्या केली होती, तर त्यामुळे हे असं पवित्र असं ठिकाण आहे. इथे एवढ्या उंचावर आपण आल्यानंतर या निसर्गाचा आस्वाद घेत घेत असं आपण आपला प्रवास चालू ठेवू. तर वरती येण्यासाठी आपल्याला जवळपास पूर्ण हा ट्रेक जर केला, व्यवस्थित हळूहळू जर गेलो तर साधारणतः हा 4 ते 4.5 तासात आपण कंप्लीट करू शकतो. पण जर निसर्गाचा कोणाला आस्वाद घ्यायचा असेल, फोटो काढायचे असेल तर 5 तासापर्यंत आपण व्यवस्थित पूर्णपणे हा ट्रॅक आपला कंप्लीट करू शकतो. वर आल्यानंतर जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावर 2 मंदिरं आहेत. तर एका डाव्या बाजूला आपण हे बघतो आहे, हे गोदावरीचं म्हणजे गौतम ऋषींनी जिथे हे केलं होतं, तपश्चर्या केली, ते एक स्थान आहे. आणि दुसऱ्या त्याच्याच अपोजिट साईडला म्हणजे समोरच आहे ते शिवजटा मंदिर आहे. तर हे आपण बघतो आहे शिवजटा मंदिर. तर हे आता आज आपण त्याचं दोघांचं दर्शन घेणार आहोत. तर हे आहे गोदावरीचं जिथे गौतम ऋषींनी जी तपश्चर्या केली होती ते ठिकाण. या ठिकाणी आपण हे कुंड बघू शकतो. या कुंडामध्ये गोदावरीचं म्हणजे इथे झरा आहे बऱ्यापैकी. थांबा जरा मी जवळून दाखवतो.
हे बघा, इथे आतमध्ये आपण बघू शकतो की इथे देवीची मूर्ती पण आहे. इकडचं पाणी कधीही कमी होत नाही. जसं आम्हाला इथे सांगण्यात आलेलं होतं आल्यानंतर अ, कधीही पाणी तिथे कमी होत नाही. कोणत्याही सीझनमध्ये जाऊ, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आपल्याला तिथे पूर्ण पाणी अवेलेबल असतं. म्हणजे पाण्याचा झरा हा अविरतपणे सुरूच असतो. तर तिकडून आल्यानंतर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. तिथे गोमुख आहे आणि ह्या गोमुखामधून आपण पाण्याच्या बाटल्या वगैरे आपण भरू शकतो. तर बरेच भाविक येतात आणि इथून हे पाणी वगैरे घेऊन जाऊ शकतात. तिथे बाहेर छोटी दुकानं आहेत जिथे पाण्याच्या बाटल्या वगैरे पण भेटतात. पण आपण जर आपली स्वतःची बाटली आणली तीही चालते. आता तिथून पुढे आल्यावर हे शिवजेठा मंदिर जवळच आहे. आता आपण तिकडे आलो तर आपल्याला बाहेरून दिसेल एकदम डोंगराच्या कडेवर स्थित असं हे आहे, जिथे शिवजींनी त्यांच्या जटा आपटल्या होत्या. ही त्यांचे निशाण आपण बघू शकतो. जिथे शिवजटांच्या रेषा रेषा असं दिसत आहेत. तर शिवजींनी गंगेला आवाहन केलं होतं आणि ती येत नसल्या कारणामुळं त्यांनी म्हणजे रागामध्ये जे शिवजटा आपटल्या त्याच्यामुळे ते मार्किंग तिकडे दिसतात आणि ते केल्यामुळं गोदावरी इकडे उगमस्थान झालेलं आहे. आता हे आपण 2 मंदिरं बघितल्यानंतर आता पुढचा प्रवास हा आहे म्हणजे एक तर आपल्याला अंबा मातेचं दर्शन घ्यायचं आहे, गणपतीची एक मूर्ती घ्यायची आहे आणि हे गंगाद्वार. गंगाद्वारला आपण खाली आल्यानंतर एक तिथून जवळपास 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर आपल्याला पुन्हा एकदा ट्रेक करावं लागतं. तर तिकडे पण जाण्यासाठी पायऱ्या वगैरे छान आहेत. म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. निसर्गरम्य असं दोन्ही बाजूनी गर्द झाडी आहेत. त्याच्यामुळं उन्हाचा पण फारसा असा त्रास होत नाही. वर आल्यानंतर इथे 3 मंदिरं आहेत. एका बाजूला आता जे आपण बघतो आहे तिथून 108 शिवलिंग आहेत आणि हे मागच्या बाजूला तर गणपतीचं मंदिर आहे, अंबामातेचं मंदिर आहे आणि पुन्हा गोदावरीचं उगमस्थान आहे. आणि या बाजूला गोरक्षनाथांची समाधी म्हणजे जिथं त्यांनी तपश्चर्या केली होती त्याची गुहा आहे आणि 108 शिवलिंग आहेत. तर आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. इथे लिहिलेलं पण आहे. हे बघा, आता इथे 108 शिवलिंग म्हणजे गौतम ऋषींनी तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी स्थापन केले होते. तिथे एक छोटीशी गुहा आहे आणि जिथं ती 108 शिवलिंग आहेत. आता ही बघत असाल आपण, तर इथं छोटी छोटी अशी 108 शिवलिंग आहेत. ही छोटी एक म्हणजे साधारणतः बसून अशी आपण तिथं पूजा करू शकतो अशी छोटीशी गुहा आहे. तिथून खाली आल्यानंतर आपण समोर आता चाललो आहे ते गोरक्षनाथांची जिथं गुहा आहे तिथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. नाथपंथातले मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे दुसरे नाथ आपण म्हणू शकतो त्यांना, गोरक्षनाथ. त्यांनी इथे 12 वर्ष तपश्चर्या केली होती या ठिकाणी. तिथे एक छोटीशी अशी गुहा आहे आणि एक असं म्हणजे पवित्र असं ठिकाण. आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हा छोटासा प्रवास आणि हे दर्शन घेऊन आपल्याला खूप समाधान वाटेल आणि जो येण्याजाण्याचा त्रास आपल्याला जाणवतो म्हणजे जाणवणारच नाही पहिली गोष्ट. आणि फार सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण जिथे आपण हे पाहू शकता. तर तुम्ही पण आस्वाद घ्या आणि एक शिवभक्त म्हणून पण आपण इथं आस्वाद घेऊ शकतो. चला तर धन्यवाद.